नमस्कार मित्रांनो, मी अनमोल बापाडेकर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, काही दिवसांनी आपल्या बाप्पाचं आगमन होणार आहे आणि बाप्पाचं आगमन आलं की कोकणातील पारंपरिक लोककला, त्यामध्येच आपला एक मोठी लोककला म्हणजेच शक्तितुऱ्याचा जंगी सामना। तर आज आपण बघणार आहोत आपल्या गावातील उमेशदादा पडिलकर आणि निलेश जोगळे यांचा शक्तितुऱ्याचा हा सामना दादर येथे होणार आहे। तर चला जाऊयात। तत्पूर्वी व्हिडिओ पाहण्या अगोदर सबस्क्राईब केलं नसेल या चॅनलला तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा। चला। विघ्नहर्ता बाप्पा गणराया, 64 कलेचा अधिपती, 14 विद्या ज्याच्या हाती, रिद्धी सिद्धीचा पती, असा सर्वांचा लाडका गणपती, शिव पार्वती नंदन कार्य आरंभी, आद्य पूजेचा मानकरी, सुखकर्ता दुःखहर्ता, श्री लंबोदराच्या चरणी नतमस्तक होऊन या कलेची देवता, रंग देवता नटेश्वराला वंदन करून माझ्या वेलगावचे ग्रामदैवत आई जुगाई माता, या मुंबादेवीची मालकीन आई मुंबादेवी हिच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही शक्तीवाले दत्तगुरु कलापथक गाडेवाडी मुक्काम पोस्ट हे तालुका लांजा यांच्या वतीने मी शाहीर उमेश यशवंत पडिलकर सर्व नाच कला प्रेमी रसिक प्रेक्षकांना मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, त्याचप्रमाणे आज आमच्या जोडीला लाभलेले पुरेवाले नामवंत असे शाहीर निलेश जोगळे बुवा आणि सहकारी मंडळी यांनाही मानाचा मुद्रा। जोगळे बुवांना विनंती, शाहीर बुवा आजच्या बारीचा प्रश्न घेऊन जायचे आहे आणि आपला पास दाखवायला घेऊन यायचा आहे। त्याचबरोबर रसिक हो, मी जर शरीर आहे तर तुम्ही माझे आत्मा आहात, तुमच्यामुळे मी उभा आहे। तात्पर्य आजच्या वारीसाठी आलेलं संगीत माझे ऑर्गन मास्टर चव्हाण दादा, ढोलकीपट्टू घागरे साहेब, कीबोर्ड माझे मित्र नारकर दादा आणि ॲक्टोपॅड घरची दादा यांचा समावेश तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी माझ्या बारीला सुरुवात करत असताना तुमच्या चरणाची धूल माझ्या मस्तकी लागो ही प्रार्थना करून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समाप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते।
पुन्हा एकदा माझे गुरुवर्य, माझे सद्गुरू आणि तुम्ही रसिक मायबाप यांना मानाचा हा मुद्रा करून जोगले बुवा मुद्रा झालेला आहे आणि बारीला सुरुवात जशी करतात प्रार्थनेपासून त्याची करत आहे. लक्ष असावं. तुझ्या आगमना आतुर सारे. पाऊस पडतोय, धारा बरसतायत, नदी नालेही भरले, माझी धरणी आहे बहरली आणि तुम्ही आम्ही त्या श्रावण महिना चालू असताना वाट पाहतोय त्या गणपती बाप्पाची. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे, ही बाप्पा गणराया तुझ्या आगमना आतुर सारे. श्री गणा तुम्ही याना याना भुवरी तुम्ही याना. सारी नेसल हिरवा शाळू, आतुरली ही धरणी सारी नेसल हिरवा शाळू. नभी करतला वरून राजा करतून लागे बोलू. श्री गणा तुम्ही याना याना भुवरी तुम्ही याना. श्री गणा तुम्ही याना याना भुवरी मुस्कावरती बाप्पा आरोड मुस्कावरती बाप्पा आरोड मुस्कावरती. भरदरीचेला मुकुट सोनेरी माझ्या गणरायाची मूर्ती. माझ्या गणरायाची मूर्ती. माझ्या गणरायाची मूर्ती. मानव तारा वादळ वारा, मानव तारा वादळ वारा. पशु पक्षी लागले डोळू, नभी गर्दला वरून राजा भरतून लागे बोलू. गणा तुम्ही याना भुवरी तुम्ही याना. गणा तुम्ही याना भुवरी तुम्ही याना.
बनविले माझ्या बाप्पासाठी बनविले माझ्या बाप्पासाठी बनविले लागली चाहुल वादले पाऊल लागली चाहुल वादले पाऊल जनमनात लागल बोलू अभिकर चला वरुण राजा भरपूर लागे बोलू असले जरी मी अन्याची राधा तर तूच माझा ध्यास आहे या गोकुळी गोपी गवळींचा तो लाडका आणि लाडाचा श्याम सुंदर आहे आणि म्हणून तुला मी सांगते नको असे जीव घेणे खेळू रे खेळ कारण तूच आमच्या जीवनाचा श्वास आहे कारण का नसतो लबाड खट्याल नटखट म्हणून या राधेच या कानावर जीवापेक्षाही अतोट प्रेम असत आणि हा तिकडे उड्या मार तिकडे चोरी कर म्हणून ते काय म्हणते कानाला अरे काना असे जीवघेणे खेळू नको ते मी माझ्या ह्या गीतातून मांडतोय शाहीर नशीब मायबाप हो तुमच्यासाठी अरे काना मनमोहना जीव जडला तुझ्यावरी माझं ऐकना जरा थांबना थोडं समजून घे तरी गेला डोहात चेंडू जाऊ दे तिरी यमुनेमध्ये सर्प भुजंग वावरी नको जाऊ चेंडू आणाया हरी अरे काना मन मोहना जीव चढला तुझ्यावरी माझं ऐकना जरा थांबना थोडं समजून घे तरी डोहात चेंडू जाऊ देते सर्प भुजंग वावरी नको जाऊ चेंडू आणाया हरी सर्प भुजंग वावरी नको जाऊ चेंडू आणाया हरी यमुनेमध्ये सर्प भुजंग वावरी नको जाऊ चेंडू आणाया हरी अरे काना मन मोहना चढला तुझ्यावरी ऐकना जरा थांबना थोडं समजून घे तरी हात चेंडू जाऊ यमुनेमध्ये सर्प भुजंग वावरी नको जाऊ चेंडू आणाया हरी यमुनेमध्ये सर्प भुजंग वावरी नको जाऊ चेंडू आणाया हरी
तितकेप्रमाणे सारे होता गले एकमेकांना हाक मारून जमवाया लागले पेंड्या गोदाम सोंगडी वाकाड्या तशी विचार आज कुठला डाव घेतोया कुठला डाव खेळला मला विचार केलो लगोरे यमुनेमध्ये सर्पभुजंग वावरी यमुनेमध्ये सर्पभुजंग वावरी रंगला सारेच दंगले खेळ चालला अटीतटीचा सारे आनंदले चेंडू मारता ओढता बोली गेला दूर पडला यमुने डोहाती गरबा हारण करी यमुने सर्पभुजंग वावरी माझा एकना जरा थांबना थोड समजून घेतली यमुनेमध्ये सर्पभुजंग वावरी यमुनेमध्ये सर्पभुजंग वावरी विचारतो तुम्हा शाहीर धरावा ओढानी खरं खरं उत्तर येऊ दे नको खोटी मनमानी आहे जाणकार रसिक जन भर सभेत पाडती होतानी आणि म्हणून शाहीर बुवा लक्ष ठेवा प्रश्न विचारतो ग्रंथ आठवा सामना तुझा आणि माझा रणी भेटवा सामना तुझा आणि माझा रणी भेटवा उत्तर देऊन आज केलं वटवा उत्तर देऊन आज केलं बसले पंडित सभा चालली ऐका मागे सभा चालले ऐका सभा चालले ऐका शोधा ग्रंथ तुम्ही महांडे शोधा ग्रंथ तुम्ही महांडे
माझ्या विजयाला विजय पटवा ओंकार देवनाद खेळा वटवा ओंकार देवनाद खेळा वटवा देवा लक्षात ठेवा लक्ष विचारो लक्षात ठेवा चांगला तुझा माझा आणि भेटवा तुझा माझा आणि भेटवा ओंकार देवनाद खेळ वाटवा ओंकार देवनाद खेळ वाटवा तुमचं आहे होराव खूप गाजले तुम्ही होराव खूप गाजले तुम्ही होराव खूप गाजले तुम्ही होराव भाव जिंकण्यासाठी रणात बघा तुमचा आणि माझा सामना बघण्यासाठी लोक पैसे खर्च करून आले आणि म्हणून आज हा सामना आणि मग सांगतोय जाव जिंकण्यासाठी रणात जाव जिंकण्यासाठी रणात तुमची निजात दाखवा ओंकार देवनाद खेळ वाटवा ओंकार देवनाद खेळ वाटवा चाल बुवा जटेवा प्रश्न विचारतो घट्ट आठवा सामना हा तुझा आणि माझा आणि भेटवा सामना हा तुझा आणि माझा आणि भेटवा ओंकार देवनाद खेळ वाटवा ओंकार देवनाद खेळ वाटवा ओंकार देवनाद खेळ वाटवा ओंकार देवनाद खेळ वाटवा
नमस्कार. रसिक मायबाप आपल्या चरणी प्रथम नतमस्तक होतो. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी 2 मिनिटं बोलणार आहे. ते म्हणजे मी ज्या गावात जन्मलो ते गाव माझे कळसोंडी आणि लोहारवाडी, त्या गावामधील वाडी लोहारवाडी. त्या वाडीचे वाडी प्रमुख आमचे सन्माननीय श्री दत्तावीर साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहे आणि यांच्या अनुपस्थितीमध्ये वाडीची धुरा सांभाळणारे सर्वांचे लाडके कैलासवासी सीताराम लक्ष्मण वीर अर्थात सर्वांचे मामा. दैव जाणले नाही कुणी आम्हा गेला तुका सोडून, दैव जाणले नाही कुणी आम्हा गेला तुका सोडून. जागा झाला साऱ्या तुमच्या आठवणी, अश्रू आले दाटून नयन भरून. हो अश्रू आले दाटून नयन भरून. भरकटलेल्या मराठी माणसाला मनोरंजन, विरंगुळा आणि समाधान मिळावे म्हणून आम्ही शाहिराने घेतलेला हा वसा म्हणजेच आपल्या सर्वांच्या आवडीचा शक्तितुरा. सर्वप्रथम साऱ्या विश्वाचे आराध्य दैवत श्री गणराया चरणी नतमस्तक होऊन शिवछत्रपती आणि धर्मवीर संभाजी महाराज ज्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आपल्या सर्वांचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र रणसीमेवर लढणाऱ्या शूर जवानांना आणि शेतात घाम गाळून सोन्यावानी पीक उगवणाऱ्या किसानांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्रा. कारण त्यांच्यामुळे आपण आज या ठिकाणी 2 वेळेचं जेवण जगतो आहे. आणि माझे जन्मदाते आई वडील यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.
झाली उरली नाही नाती गोती रास झाली नाही नाती गोती रास झाली उरली नाही नाती गोती साऱ्या दूध गेला बघ हिंसेनी लुटती सांग देवा तरी निष्पाप कसा येईल वरती सांग देवा तरी निष्पाप कसा येईल वरती सांग देवा तरी निष्पाप कसा येईल वरती हिंदू संस्कृतीचे गेला पार विसरुनी क्रूर कृष्णर पशुंची बसलाय टपोनी हो 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 आया बहिणींची हो आया बहिणींची अब्रू वाचवाया यावे बाप्पा धावून भद्रताराया गणराया यावे बाप्पा धावून गणराया राग आला राधेच्या नाकावरी फुलवून पिसारा गेली घरी भलती रुसून नकरे करी ताना तान करून हट्ट धरी तुला कसे समजाऊ आज सांगना अग येना राधे येना वृंदावना तुला कसे समजाऊ आज सांगना अग येना राधे येना वृंदावना फुलवून पिसारा गेली खरी भलती करून नकरे करी ताना तान करून हट्ट धरी तुला कसे समजाऊ आज सांगना अग येना राधे येना वृंदावना तुला कसे समजाऊ आज सांगना अग येना राग येना वृंदावना समजावो आज सांगना येना राग येना वृंदावना समजावो आज सांगना येना राग येना वृंदावना मी माझा प्रश्न देतोय मंडळी तुमच्या माहितीसाठी. सकाळ दुपार रात्री किंवा पहाटे
सकाळ दुपार रात्री किंवा पहाटे वाटेच्या वाटसरूला वाट चुकवून राणोवणी भटकवणारा किंबहुना दिशाभूल करणारा भुलिया हे कोणाचे रूप व तो भुलिया वाटसरूंना का भुलवतो या प्रश्नाचे उत्तर शाहिरांनी मला द्यायचं आहे आणि शाहिरांना कुठलाही त्रास नको म्हणून मी माझ्या या प्रश्नाचं उत्तर श्रीफलांचे सामर्थ्य या ग्रंथामध्ये पान नंबर 7 वरती दिलेला आहे. हा ग्रंथ त्यांनी शोधायचा आणि ताबडतोब उत्तर द्यायचं. आता शाहिरांनी सुद्धा मला एक प्रश्न दिलाय, त्या प्रश्नावरती आपण चर्चा करूया. कलियुगामध्ये शिवाने अवतार घेऊन धर्मशास्त्राची स्थापना केली. त्यावेळी एका स्त्रीला शिवाने शाप दिला. त्या स्त्रीचे नाव काय? वा माझ्या माहितीनुसार किंवा माझ्या अभ्यासकांच्या माहितीनुसार जे उत्तर देतोय तिकडे लक्ष असू द्या. गोवा लक्ष असू द्या, मला वेळ थोडा कमी आहे. तर कलियुगामध्ये शिवाने अवतार घेऊन धर्मस्थापना केली. त्यावेळी एका स्त्रीला शिवाने शाप दिला. त्या स्त्रीचे नाव काय? तर बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की वाडी रत्नागिरी म्हणजे ज्योतिबाच्या डोंगरावर भगवान शिवशंकराने ज्योतिबाच्या रूपात अवतार घेतला होता. रत्नागिरी म्हणजे ज्योतिबाच्या डोंगरावर भगवान शिवशंकराने ज्योतिबाच्या रूपात अवतार घेतला होता. त्याला बद्री विहारी केदारनाथ म्हणजेच जमदग्नी अवतार म्हणतात. त्या जमदग्नी एका स्त्रीला शाप दिला होता. तो कोणाला? तर रेणुका मातेला दिला होता. आणि त्या रेणुका मातेलाच विमलांज भुजा आणि चरपट अंबा असे सुद्धा बोलतात. शाहीर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, तुम्ही मान्य करून घ्या. माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे. हा नाही मोठा आहे बुवा तो छोटा, जर बोलशील खोटा तुझा करीन चमन गोटा. जर बोलशील खोटा तुझा करीन चमन गोटा. तुझा करीन चमन गोटा. तुझा करीन चमन गोटा.